हा जो चंगेज खान होता ना, हा स्वतःला देवाचा अभिशाप किंवा ईश्वरी शिक्षा असं स्वतःला तो म्हणून घेत होता. हा डेंजर चंगेज खान. तर 1220ला तुम्हाला सांगितलं की बाबा 1220ला जे ख्वारिझम मध्य आशियामध्ये ख्वारिझमशाही पसरली होती, त्या 1220ला त्या ख्वारिझमवर आक्रमण करून ते पूर्ण ख्वारिझम काय केलं, त्यानं नेस्तनाबूत करून टाकलं, उद्ध्वस्त करून टाकलं आणि त्याच्यावर आपली सत्ता स्थापित केली. सगळ्यात मोठं साम्राज्य बनवलं. परंतु भारताला वास्तविक धोका बनला ते 1221ला. जरी त्यानं 1220ला ते मध्य आशियामध्ये गजनी वगैरे किंवा ख्वारिझमचा जो काही पूर्ण भाग आहे तो जिंकून घेतला असेल, तरी भारताला धोका बसला 1221ला. तो धोका असा की ज्यावेळेस इथल्या ख्वारिझमशाहीवर तो आक्रमण करत होता, त्यावेळेस तिथला एक राजकुमार तिथून पळून आला आणि पळून येऊन भारतामध्ये गंगा नदी त्यानं ओलांडली आणि भारतामध्ये तो आला. कोण? त्या ख्वारिझमचा एक राजकुमार. आणि ह्याच ख्वारिझमच्या राजकुमाराचा पाठलाग करत चंगेज खान भारतापर्यंत आला. कधी? 1221ला. परंतु चंगेज खान त्या ठिकाणी 3 महिने तसंच तळ ठोकून बसला, परंतु तो भारतात गंगा नदी ओलांडून भारतामध्ये तो आला नाही. आणि जर 1221ला चंगेज खान भारतामध्ये आला असता तर भारतामध्ये सर्व भारतात विध्वंस झाला असता, सगळं भारत उद्ध्वस्त झालं असतं. सगळ्या भारतात त्यानं कत्ली केल्या असत्या. कत्ली म्हणजे कळतं का? हा, सगळ्या भारतात कत्तली केल्या असत्या, लूट केली असती, प्रचंड विध्वंस घडून आणला असता. परंतु तो 1221ला भारतात आला नाही, गंगा नदीला त्याला ओलांडलं नाही. त्यानं असा विचार केला की इकडं आपण जाण्यापेक्षा जो ह्या ख्वारिझमशाहीचा उरलेला भाग आहे, त्या उरलेल्या भागावर आपण काय करावं, प्रभुत्व मिळवावं. म्हणून तो तिथून रिटर्न गेला आणि तिथून रिटर्न जाऊन त्यानं काय केलं, हे जे उरलेलं ख्वारिझमशाहीचा भाग होता त्याच्याकडे त्यानं लक्ष घातलं. आणि ह्या चंगेज खानचं नंतर काय झालं, 1226ला त्या चंगेज खानचा मृत्यू झाला. म्हणजे इतक्या बलाढ्य साम्राज्याचा जो शासक आहे चंगेज खान, त्याचा 1226ला मृत्यू झाला. आणि चंगेज खानचा मृत्यू झाल्यानंतर चंगेज खानचं जेवढं मोठं एम्पायर होतं, कुठलं, हे बघा, त्याचं एम्पायर होतं चीन पासून भूमध्य सागर, कॅस्पियन सागर हे पूर्ण भागामध्ये. म्हणजे जगातलं सगळ्यात शक्तिशाली आणि बलाढ्य आणि सगळ्यात मोठं असं ह्या चंगेज खानचं साम्राज्य होतं. या एवढ्या मोठ्या साम्राज्याचा ज्यावेळेस चंगेज खान मृत्यू झाला त्यावेळेस या साम्राज्याचं काय झालं, त्या चंगेज खानच्या मुलामध्ये ते साम्राज्य विभागलं गेलं. म्हणजे आता एखादी जमीन आहे, एखाद्याला 5 एकर जमीन आहे आणि त्याला जर 2 मुलं आहेत, भविष्यात ते 2 मुलं काय करणार रे, 2.5 एकर वाटून घेणार. म्हणजे ह्या जमिनीचे काय होणार, तुकडे पडणार. जेवढा मोठा भूभाग होता ते त्याचा तुकडा पडणार. परत त्यांच्यामध्ये मग असे तुकडे होत 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 छोटासा तुकडा आपल्या हातामध्ये राहणार. मग असं ह्या चंगेज खानचे जी मुलं आहेत त्या मुलांनी काय केलं, जे साम्राज्य आहे ते साम्राज्य त्या प्रत्येक मुलानं वाटून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग 1226 नंतर 1240 पर्यंत भारताला कुठलाच धोका नव्हता या मंगोलांचा. का? कारण ते तिकडच व्यस्त होते. कुठं? इराकचा भाग, सिरियाचा भाग, ते त्यांचं पूर्ण लक्ष तिकडल्या भागामध्ये होतं. भारतापर्यंत अजून त्यांनी लक्ष घातलेलं नाही. 1240 पर्यंत मंगोलांनी भारतावर लक्ष घातलेलं नाही. एकदा 1221ला चंगेज खान आला, परंतु तो भारतात न येता तिथूनच माघार घेतला, म्हणून भारत वाचलं. नाहीतर त्या जर वेळेस चंगेज खान भारतावर आला असता तर परिस्थिती खूप विध्वंसकारी झाली असते. मग आता 1241ला काय होतं, ह्या मंगोलामधलाच एक भाग काय करतं, लाहोरवर आक्रमण करतं आणि त्या पूर्ण लाहोरला उद्ध्वस्त करून टाकतं. 1241 झाल्यानंतर 1245ला मुलतानचा नंबर लागतो. म्हणजे आता त्यांचं लक्ष कुणीकडे आहे रे, भारताकडल्या बाजूने आहे. मग ज्यावेळेस 1245ला मुलतानवर आक्रमण करतं हे मंगोल, त्या टायमिंगला बलबन, तुम्हाला सांगितलं बलबन कसा होता तो, त्या बलबनमुळे तो मुलतान वाचतो. जे मंगोलाचं आक्रमण आहे ते आक्रमण त्या बलबनमुळे वाचतं. त्याच्यानंतर
1245 नंतर डायरेक्ट 1292ला. आता 1286ला मी तुम्हाला सांगितलं मृत्यू झालेला आहे. कोणाचा झालेला आहे? 1286. 1226ला चंगेज खान मेला, परंतु 1286ला बलबनचा मृत्यू झालेला आहे. बरोबर. बलबनचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागी आता जलालुद्दीन खिलजी आलेला आहे. म्हणजे खिलजी घराणं आलंय 1290ला. 86ला मृत्यू झाला, परंतु दरबारातलं तेच एक गटानं काय केलं, नंतर सत्ता स्थापन केली. 1290ला हे खिलजी घराणं उदयास आलं. मग ह्या खिलजीमध्ये 1292ला ज्यावेळेस ह्या मंगोलामधल्या एकानं आक्रमण केलं, त्या टायमिंगला जलालुद्दीन खिलजीनं काय केलं, त्या मंगोलाचा पराभव केला. कोणाचा? आता ही जी भारतीय राजे आहेत इतके स्ट्रॉंग का झाले? त्या बलबनमुळे झालेले आहेत. बलबननं काय केलं, जाता जाता बलबननं राजा नावाचं पद जे आहे त्या राजा नावाच्या पदाला इतकं शक्तिशाली बनून गेलाय तो, की ती येणारे जे पुढचे राजे आहेत त्यांच्यासाठी ती चांगली गोष्ट होत गेलेली आहे. मग आता 1292ला मंगोलांनी आक्रमण केलं. आता मंगोल तर विभागलेले आहेत, एक मंगोल म्हणून नाही. अगोदर एक चंगेज खान होता मंगोलाचा पूर्ण लीडर, पण आता हे मंगोल अनेक भागामध्ये विभागलेले आहेत. मग त्याच्यातलं 1292ला आक्रमण होतं, जलालुद्दीन खिलजी त्या मंगोलाचा पराभव करतो. हे 1292ला टळून गेलं. मग आता 1292ला हे टळल्यानंतर परत 1299ला मंगोल जे आहे ते 2 लाख फौज घेऊन भारतावर येतं. किती? 2 लाखाची फौज घेऊन भारतावर येतं. पण त्या टायमिंगला अल्लाउद्दीन खिलजी जो आहे, जलालुद्दीन नंतरचा अल्लाउद्दीन खिलजी आणि हे मंगोल यांच्यामध्ये संघर्ष होतात. आणि शेवटी हे जे मंगोल आहे तिथून महागार घेतात आणि रिटर्न जातात, परत जातात. हे झालं 1299चं. परत 1303ला ते मंगोल भारतावर आक्रमणासाठी येतात. आणि त्या टायमिंगला अल्लाउद्दीन खिलजीची जी राजधानी आहे सिरी नावाची, त्या सिरी नावाच्या राजधानीमध्ये अल्लाउद्दीन खिलजी जातो, तिथं तळ ठोकून बसतो. परंतु 2 महिन्याच्या नंतर ते मंगोल जे आहेत ते काय करतात, तिथून पण माघार घेतात. हे मंगोलाचा एक इतिहास. आता आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये हे जी खिलजी घराणं आहे, हे खिलजी घराणं बनलं कसं, हे अल्लाउद्दीन खिलजीचा काळ कसा आहे, जलालुद्दीन खिलजीचा काळ कसा आहे, हे आपल्याला बघायचं आहे.